वीर विठ्ठलाचे गाढे आणि कडी काळ पाया पडे. महाराज काय म्हणतात, जे वैष्णव आहेत ना ते कसे आहेत तर वीर आहेत. आता वीर ही पदवी बऱ्याच जणांना लागते. रामायणामध्ये आलेलं वर्णन आहे, त्यागवीरो दयावीरो विद्यावीरो विचक्षण पराक्रम महावीरो धर्मवीरो सदाश्रित. हे रामायणामध्ये आलेलं वर्णन आहे. 5 वीर सांगितले जातात. पहिला वीर सांगितला गेलाय त्यागवीर. त्यागवीर कोणाला पदवी दिली जाते तर बळीराजाला त्यागवीर ही पदवी दिली आहे. आज काय आहे, बलिप्रतिपदेचा दिवस आहे. मग त्याच्या पाठीमागे आख्यायिका सांगितली जाते. बलिप्रतिपदा का साजरी करायची तर एक बळीराजा नावाचे राजा होऊन गेले. अत्यंत दानशूर होते. आपल्या दारामध्ये येणारा एखादा माणूस रिकाम्या हाताने कधीच परत नाही गेला पाहिजे याची ती पूर्णपूर खात्री करून घेत होते. आता हे बळीराजा होते ना ते प्रल्हादाचे नातू होते. मग एके दिवशी त्यांनी यज्ञ ठेवला आणि यज्ञ झाल्यानंतर त्यांनी सांगितलं, जे कोणी सगळे जण आलेत त्यांना सगळ्यांना आपण दान द्यायचं, कोणालाही रिकाम्या हाताने पाठवायचं नाही. पण झालं असं की बळीराजाला थोडासा गर्व झाला होता आणि तो गर्व देवाला दूर करायचा होता. मग भगवान विष्णूंनी वामन अवतार धारण केला आणि बळीराजाच्या दारामध्ये गेले. बळीराजाने विचारलं, तुम्हाला काय पाहिजे ते मागा. आणि त्यावेळेस विष्णू रूपी वामन अवतारातील त्यांनी सांगितलं, तुम्हाला जर काही द्यायचं असेल ना तर मला त्रिपाद भूमिदान द्या. बळीराजाने विचार केला, फक्त त्रिपाद भूमिदान करायचे, असं काही एवढं नवल आहे. ठीक आहे देतो. आणि त्रिपाद भूमिदान देतो असं म्हटल्याबरोबर तो वामन अवतार जो होता ना ते विष्णू आपल्या मूळ रूपामध्ये आले. बलाढ्य असं रूप धारण केलं आणि बलाढ्य रूप धारण केल्यानंतर पहिलं पाऊल ठेवलं ते पृथ्वीवरती. एका पाऊलानं पृथ्वी व्यापली. दुसरं पाऊल ठेवलं ते ब्रह्मांड आणि पाताळावरती. आता बळीराजाकडे जेवढं होतं ते सगळं संपलं. आता काय करावं. आणि त्यावेळेस विष्णूंनी विचारलं, आणखीन एक पाऊल कुठे ठेवू, त्रिपाद भूमिदान द्यायचे. बळीराजानं सांगितलं, तिसरं पाऊल माझ्या मस्तकावरती ठेवा. आणि त्यावेळेस विष्णूंनी तिसरं पाऊल मस्तकावरती ठेवलं आणि बळी दाबला गेला आणि पाताळात गेला. आणि पाताळामध्ये बळीराजाचं राज्य निर्माण झालं. परंतु विष्णूंनी विचारलं, त्या ठिकाणी तुमचं राज्य आहे, तुम्हाला जर काय मागायचं असेल तर मागा. बळीराजानं सांगितलं, पृथ्वीवरचं माझं अस्तित्व संपलेलं आहे, मला काय आणखी नवीन नकोय. परंतु माझी आठवण म्हणून या भूतलावरती, या पृथ्वी तलावरती 3 दिवस साजरे करण्यात यावेत. आणि त्यातलाच आजचा हा बलिप्रतिपदेचा दिवस आहे. आज काय म्हटलं जातं, इडा पिडा टळू दे आणि माझ्या बळीचं राज्य येऊ दे, असं का म्हटलं जातं तर याला 2 अर्थ आहेत बरं का. बळीचं राज्य येऊ दे म्हणजे काय, बळीराजा राज्य करीत होते ना त्यावेळेस सगळी प्रजा सुखी होती, आनंदी होती. तेच बळीचं राज्य पुन्हा येऊ दे असा एक अर्थ लावला जातो. आणि दुसरा अर्थ असा लावला जातो, बळीराजाचं राज्य येऊ दे म्हणजे बळीराजा कोण आहेत, आपला शेतकरी. त्या शेतकऱ्याचं राज्य येऊ दे. कारण शेतकऱ्याची अवस्था काय आहे हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. पडला पाऊस धो-धो पडतोय, नाही पडला पीक जळून जाते. ना निसर्गाची साथ आहे ना सरकारची साथ आहे. आमचा शेतकरी जर बसला ना बाजाराला विकायला त्यावेळेस सांगतो, अरे 2 रुपयानं टोमॅटो घ्या, 2 रुपयानं टोमॅटो घ्या, पण 1 रुपयानं टोमॅटो द्या अशी म्हणणारी आपण माणसं. आणि शेतकऱ्याच्या एका पिकाला भाव वाढला म्हणून काय आपल्या झोळीत धोंडा पडतोय काय माहित. म्हणून या शेतकऱ्याची अवस्था, यावेळेस पाऊसही कमी आहे
आपल्या सगळ्यांना शेतकऱ्यांची अवस्था माहीत आहे, परंतु शेतकरी हा राजा आहे आणि ह्या शेतकऱ्याचं राज्य येऊ दे, म्हणजे बळीचं राज्य येऊ दे. ही बलिप्रतिपदाचा दिवस आहे. आणि दुसरी गोष्ट पाडवा आहे. पाडवा म्हणजे काय? तर दीपावली त्याला पाडवा म्हणजे 3.5 मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त आपल्याला बघायला मिळतो. विठ्ठल 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 विठ्ठल. बलिप्रतिपदा झाली, दीपावलीचा पाडवा झाला की मुख्य सण येतो. तो म्हणजे कशाचा? भाऊबीजेचा. भाऊबीज म्हणजे काय? तर बहिणीचा आणि भावाचा प्रेम व्यक्त करण्याचा उत्सव. उत्सव या शब्दाचा अर्थ असा आहे, उत म्हणजे अति होणं आणि सव म्हणजे आनंद. ज्या ठिकाणी आनंद अति होतो, ज्या ठिकाणी आनंद खूप सारा होतो, त्याला आपण म्हणतो उत्सव. आणि बहीण भावाचा एक नात्याचा उत्सव आहे. आता बहीण भावाचं प्रेम कसं असतो? क्षणात हसवणार, क्षणात रडवणार, क्षणात मारणार, क्षणात मार खायला लावणार, क्षणात रागवणार, क्षणात भांडणार, पण शेवटपर्यंत अतूट एकमेकावरती प्रेम करणारं नातं म्हणजे बहीण भावाचं नातं आहे. सोनियाच्या ताटी उचलल्या ज्योती, सोनियाच्या ताटी उचलल्या. भाऊबीज हा आनंदाचा सण आहे महाराज. आठवा ना बालपण. बहीण भावाचं नातं काय असतं? भाऊ म्हणतो, ए जा निघ, कधी जाते ना त्याची वाटच बघतोय, तुझ्या लग्नात थोडं सुद्धा रडणार नाही, असं म्हणतो ना, तो भाऊ असतो. तुझ्यापेक्षा मी सुंदर आणि गोरा एक काळे, असं म्हणतो ना, तो भाऊ असतो. ही स्टाईल मला कशी दिसते ग, असं सगळ्यांच्या आधी 10 वेळा बहिणीला विचारणारा तो भाऊ असतो. सगळ्यांचे कपडे स्वतः चॉईस करून देणार, पण स्वतःचे कपडे मात्र बहिणीच्या चॉईसने घेणारा तो भाऊ असतो. बाईक घ्यायची आहे, तेवढं बाबांच्या डोक्यात घाल की, तुझं बाबा ऐकतात ना, असं म्हणतो तो भाऊ असतो. माझ्या मोबाईलला हात लावायचा नाही असं म्हणणार आणि तिचा मोबाईल मात्र हक्कानं घेऊन फुकट हॉटस्पॉट आणि डेटा वापरणारा तो भाऊ असतो. आणि तोंडावरती त्यानं कितीही कडू बोलू द्यावं, पण मित्रमैत्रिणीमध्ये गेल्यावरती बहिणीचं कौतुक करणारा तो भाऊ असतो. स्वतःचे कपडे बळजबरीनं बहिणीला धुवायला लावणारा तो भाऊ असतो. ए आई, हिला सांग नाहीतर गेली बघ ही कामातून, असं टपोरी भाषेत बोलतो ना, तो भाऊ असतो. आणि ज्यावेळेस बहीण सासरी निघते ना, त्यावेळेस एका कोपऱ्यामध्ये जाऊन गुपचूप रडणारा सुद्धा भाऊ असतो. हे बहीण भावाचं नातं असतं महाराज. मी बऱ्याच वेळा सांगते, भाऊबीज आहे, भाऊबीजीला प्रत्येकानं आपल्या बहिणीला, सासरीला नंदाई गेलेल्या बहिणीला फोन करायचा आणि फोनवरती सांगायचं, ताई रक्षाबंधन आहे, रक्षाबंधनला नक्की आहे बर का, ताई भाऊबीज आहे, भाऊबीजेला नक्की आहे बर का. कारण मुलगी 2 वेळाच माहेरला येण्यासाठी आतुरलेली असते, एकदा रक्षाबंधनला आणि दुसऱ्यांदा भाऊबीजेला. मुलीचं माहेरावरती एवढं प्रेम असतं, माहेरचं खर्र झालेलं कुत्र आलं आणि इकडे सासरची माणसं असली तरी त्या मुलीच्या तुलनेमध्ये ते कुत्रच प्रिय असतं. का? तर ते माहेरच आहे. माहेरावरती मुलगी एवढं प्रेम करते, जर सासरमध्ये कोण म्हटलं ना, तुझ्या आईने तुला हे शिकवलं का, मुलगी म्हणते जे काही असेल ते मला बोला, पण माझ्या आई वडिला बोलायचं नाही. जर सासरची लोक म्हटली ना, तुझ्या भावाकडे 5 एकर शेत आहे, त्यातला 2.5 एकर आपल्याला मागून घे, खरी जी मुलगी असते ना ती काय म्हणते, मी 2.5 एकर घेते
पण आपल्याकडे 10 एकर शेती आहे, त्यातली 5 एकर शेती आपल्या नंदनला द्या. मग मी काय करते, त्यांच्याकडनं 2.5 एकर शेती आणते. सांगायचा मुद्दा काय, मुलीला माहेर हे नेहमीच प्रिय असतं. घरातलंच 500 रुपये आपल्या बॅगेत घालणार आणि भावाचं नाव करून तिकडून साडी आणणारी बहीण असते. भाऊबीजेला एकदा बहिणीला फोन करा, कारण ती आतुरतेनं नेहमी भाऊबीजेची वाट पाहत असते. भाऊबीजे, माझ्या भावाचा फोन येईल आणि मी माहेरला जाईल. मी प्रसंग बऱ्याच वेळा सांगते. झालं काय, एक मुलगी सासरला नांदायला गेली. बघता बघता 8 वर्ष निघून गेली. पण माहेरच्यांचं आणि सासरच्यांचं काहीतरी खटकलं, माहेरच्यांचं काहीतरी चुकलं आणि मुलीचं माहेरला जाणं पहिल्यापासूनच बंद झालं. बघता बघता 8 वर्ष झालती, मुलगी आपल्या संसाराचा गाढा ओढत होती आणि एकदा ती नदीवरती पाणी आणण्याकरिता गेलती. तिच्या डोक्यावरती 2 कळशी आहेत, कडेला एक लहानसं तिचं घेतलेलं लेकरू आहे, खाली एक लहानसं लेकरू चालते आणि चालत चालत असताना दुपारची वेळ होती, 12 वाजलेला, सूर्य आग ओकत होता, रखरख करणारं ऊन आहे आणि अशा परिस्थितीमध्ये अनवाणी पायानं ती मुलगी चाललेली आहे. झपझप 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 पावले टाकत चालली आहे आणि त्यावेळेस त्या मुलीला एक दृश्य दिसलं, एक व्यक्ती दिसला. मुलीनं त्या व्यक्तीला पाहिलं आणि चेहऱ्यावरती आनंद आला. अरे हा व्यक्ती म्हणजे माझ्या माहेराचा माणूस आहे, अरे हे आमच्या गावातले रामभाऊ आहेत. मुलीनं दोन्ही कळशा खाली ठेवल्या आणि त्या व्यक्तीपाशी, रामभाऊपाशी गेली आणि बोलायला सुरुवात केली. काका, तुम्ही ओळखलत का हो मला? आणि त्यावेळेस ते बोलते झाले, हा पाटलाची लेक ना तू? हो काका, मी पाटलाची. कसं चाललंय बाळा तुझं? काका, मी खूप मजेत आहे. आईसारखं प्रेम करणारी मला सासू भेटलीये, वडिलांसारखं प्रेम करणारा मला सासरा भेटलाय, भावासारखं प्रेम करणारा मला दीर भेटलाय, बहिणीसारखं प्रेम करणारी मला ननंद भेटलीये, श्रीकृष्ण भगवान परमात्म्यासारखा पती भेटलाय, मला कोणत्याच गोष्टीची कमतरता नाही, असं ती म्हटली आणि डोळ्यातून तिच्या न कळत टपटप टपटप अश्रू पडायला लागले. रामभाऊंनी विचारलं, बाळा काय दुःख आहे सांग मला. पोरीनं सांगितलं, काय ना काका, माझ्या जीवनामध्ये काहीच मला कमी पडत नाही, सगळं सगळं काही आहे, पण 8 वर्ष झाली हो, माहेराचं तोंड सुद्धा पाहिलं नाही. मनामध्ये इच्छा होते एकदा माहेरला जाऊन यावं. आणि त्यावेळेस काकांना सांगितलं, काका तुम्ही आता जाचाल घरी, माझ्या वडिलांना तेवढा निरोप सांगा, तुमच्या लेकीनं निरोप पाठवलाय, एकदा तुमच्या ताईला नेहला माहेराला या. आता हे जे रामभाऊ होते ना, या रामभाऊचं आणि या मुलीच्या वडिलांचं कट्टर वैरत्व होतं. आजपर्यंत दोघांनी एकमेकाची तोंड सुद्धा बघितली नाहीत, एवढा कट्टर वैरत्व. पण रामभाऊ म्हटले, काळजी करू नको पुरी, तुझ्या बापाचं आणि माझं जमत नाही, पण मी नक्की तुझ्या वडिलांना निरोप सांगेल. आजपर्यंत रामभाऊ या पोरीच्या वडिलाच्या दारामध्ये सुद्धा गेले नव्हते, पण त्या पोरीच्या चेहऱ्यावरचं दुःख पाहिलं आणि त्यावेळेस मात्र ते त्या ठिकाणी गेले आणि सांगितलं, मी तुमच्या मुलीच्या सासरी गेलो होतो, तुमची मुलगी भेटली, आनंदामध्ये होती, पण तिनं तुम्हाला निरोप सांगायला लावलाय की दिवाळीचा सण आहे, तुम्ही मला न्यायला या, जा लेकीला न्यायला. हे शब्द आईनं ऐकलं आणि आईनं ऐकल्याबरोबर आई एका कोपऱ्यामध्ये जाऊन ओक्साबोक्सी रडायला लागली. आणि त्यावेळेस बापाने विचार केला, अरे जावं तरी पंचायत, नाही जावं तरी पंचायत, कारण गेलं तर मुलीचं नांदणं तुटते आणि नाही गेलं तर मुलीचं मन तुटते. इकडं मुलीला आनंद झालाय, मी निरोप सांगितलाय, माझे वडील मला न्यायला नक्की येणार. लहानशा लेकराला सांगितलं, बाळा
तुझ्या दिवाळीला यावेळेस आजोबा किंवा मामा न्यायला नक्की येणार आहेत. पोराला आनंद झाला. आजपर्यंत मामाचं गाव पाहिलं नाही. मामाच्या गावाला जायला भेटते. मी मामाच्या गावाला जाणार आहे म्हणून पोरगं नाचायला लागलं. आसपासच्या सगळ्या ज्या जावा होत्या ना, त्यांचे वडील न्यायला यायचे, कोणाचे भाऊ न्यायला यायचे आणि त्या जावा म्हणायच्या, का ग तू नाही का जाणार ह्यावेळेस माहेरला? त्या मुलीनं म्हणावं, जाणार आहे ना, वडिलांना निरोप सांगितलंय, माझे वडील येणार आहेत न्यायला. आणि बघता बघता वसुबारस झालं, पाडवा झाला, हळूहळू लक्ष्मी पूजन झालं, नंतर पाडवा झाला. बलिप्रतिपदेचा तो दिवस आहे. मुलीनं विचार केला, अरे लक्ष्मी पूजन झाल्याशिवाय कसं जायचं माहेरला, म्हणून वडील न्यायला आले नसतील. पण उद्या काय आहे? भाऊबीज आहे. भाऊबीजेला माझे वडील नक्की येणार म्हणजे येणार. जरी वडील नाही आले तरी माझा भाऊ येणार. मुलीला आनंद झाला. मुलगी रस्त्यावरती डोळे टक लावून बघतीये आणि तो पाडव्याचा दिवस संपला आणि पुढचा भाऊबीजेचा दिवस उजडला. मुलीच्या मनामध्ये आतुरता आहे. आज माझ्या वडील मला न्यायला येणार आहेत. बघता बघता दिवस संपून जायला लागला, पण त्या मुलीचे वडील न्यायला आले नाहीत. मुलगी ढसा ढसा रडायला लागली, आतमध्ये गेली. सासूने सांगितलं, असू दे बाळा, काळजी करू नको. आणि सासूशी काहीच न बोलता मुलगी पुन्हा खोलीत निघून गेली. दरवाजा बंद केला आणि स्वतः एकटीच आपल्या आई वडिलांचा फोटो घेऊन मोठ्यानं रडायला लागली. आणि तेवढ्यात त्या ठिकाणी बाहेरून आवाज आला, ताई आज भाऊबीज आहे ना, मी भाऊबीजेला आलोय. मुलगी बाहेर आली, आवाज कानावरती पडला आणि 8 वर्षातून तो आवाज कानावरती पडलेला तो आवाज होता भावाचा. भावाला समोर बसवलं, चहा पाणी केलं आणि नंतर औक्षण करायला लागली. सगळं ओवाळते वगैरे सगळं झालं आणि नंतर ती मुलगी भावाला विचारतीये, दादा बरं झालं तू आला. आणि भावानं विचारलं, ताई तुला ओवाळणी मी काय टाकू? त्या बहिणीनं उत्तर दिलं, अरे तू आलायस ना, एवढंच मला पुरेसं आहे, मला नाही ओवाळणीची अपेक्षा. तरीही भावाने विचारलं, तरीही तुला काय देऊ? जर कुणी आपल्या भावाने आपल्याला विचारलं ना, ओवाळणीसाठी तुला काय पाहिजे, तर प्रत्येकानं सांगायचं, मला ओवाळणीची अपेक्षा नाहीये, परंतु ज्या पद्धतीनं जर तुला मला काय द्यायचंच असेल तर काय दे. तर ज्या पद्धतीनं तू माझ्याकडे बहिणीच्या नजरेनं बघतोस ना, त्याच पद्धतीनं या देशातील कोणतीही स्त्री असू दे, ते तुला तुझी ताई आणि तुझी माई दिसली पाहिजे. एवढीच ओवाळणी आपल्या भावाकडे मागायची. आणि त्या पोरीच्या चेहऱ्यावरती आनंद झाला. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, भाऊबीज आली ना, आपल्या बहिणीला फोन करत जा. तिला कशाची अपेक्षा नसते. तिला वाटत नाही तुमची संपत्ती मिळावी, तुमच्या प्रॉपर्टीची तिला अपेक्षा नाही, तुमच्या संपत्तीची तिला अपेक्षा नाहीये. फक्त आणि फक्त आपल्या माहेराची, आपल्या भावाची तिला काय असते, ओढ असते. त्याच्यामुळं या भाऊबीजेला, उद्या भाऊबीज आहे, तुम्ही लक्षात ठेवा, तुमच्या बहिणीचं आणि तुमचं कितीही वैरत्व असलं ना, तर एकदा बहिणीला प्रेमानं फोन करा, ताई भाऊबीज आहे, भाऊबीजेला नक्की आहे बरं का. आणि असणारी आजची भाऊबीज सगळ्यांनी काय करा, आनंदाने उत्साहात साजरी करा. विठ्ठल 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 विठ्ठल. बहीण भावाचं नातं काय असतं, कसं असावं बहीण भावाचं नातं? बहीण भावाचं नातं असावं श्रीकृष्ण भगवान परमात्मा सारखं आणि द्रौपदी सारखं. बहीण भावाचं नातं कसं असावं? बहीण भावाचं नातं असावं आमच्या ज्ञानदादा सारखं आणि मुक्ताई सारखं. कसं होतं आमच्या मुक्ताईचं आणि ज्ञानदादाचं नातं? आई वडील निघून गेले, मुक्ताई दारामध्ये बसलेली आहे आणि ठसा ठसा रडायला सुरुवात करतीये. ज्ञानदादा त्या ठिकाणी येत आहेत आणि विचारतायत, मुक्ते तुला रडायला काय झालं ग? काही नाही दादा. मुक्ते तुला आईची आठवण येते का ग?
नाही दादा. मग मुक्ता, तुला बाबांची आठवण येते का ग? नाही दादा. हे बघ मुक्ता, जर तुला आईची आठवण आली ना तर मला मिठी मारून रड. जर तुला बाबांची आठवण आली तर निवृत्ती दादाला मिठी मारून रड. मुक्ते, तुला रडायला काय झालंय ग? तुला भूक लागली का? नाही दादा. आणि त्यावेळेस ज्ञानदादाच्या लक्षात आलं, अरे 7 दिवस झाले माझी मुक्ता जेवली नाहीये. तिच्या पोटात अन्नाचा कण नाही, पाण्याचा थेंब नाही. मुक्ते, काळजी करू नकोस, आलोच बी मधुकारी घेऊन. अडकवावी झोडी माऊलींनी खांद्याला आणि जावं भिक्षा मागायला. पहिल्या दारामध्ये गेले. भिक्षाम देई माई. तशी एक बाई बाहेर आली आणि तिनं माऊलीला पाहिलं आणि तिनं उद्गार काढलं, अरे कोण? संन्यासाच्या कार्ट्या, तू कशाला सकाळ सकाळी थोबाड रकवायला? चल चालता हो, पुन्हा माझ्या दारात यायचं नाही. ज्ञानदादानं मान खाली घातली. दुसऱ्या दारामध्ये गेले. तिथंही तीच परिस्थिती. पण म्हणतात ना, जिथं कोणी कोणाचं नसतं तिथं कोणीतरी कोणाचं असतं. एका बाईला दया आली आणि तिनं पातेल्यामध्ये थोडंसं पीठ आणलं आणि माऊलींच्या झोळीमध्ये टाकलं. पण पुढे गेल्यानंतर माऊलींना दृश्य दिसलं. ती जी बाई होती ना, ते पातेलं फेकून देत होती. त्याचं कारण होतं, त्या पातेल्याचा स्पर्श माऊलींच्या झोळीला झाला होता. माऊलीनं तेही आनंदाने स्वीकारलं. पुढे चालत चालत राहिले आणि एका पागोटीवाल्या माणसानं अडवलं. त्या अडवणाऱ्या माणसाचं नाव होतं वेसोबा खेचर. त्यांनी सांगितलं, काय रे ज्ञान्या, काय आहे त्या झोळीमध्ये? पीठ आहे काका. पीठ? बघू पीठ कसलं असतं? अहो काका, पीठ आहे, त्यात काय बघायचंय? माऊलींची झोळी हिसकावून घेतली. आतमध्ये पाहिलं तर पीठ आणि झोळी टरटर टरटर फाडली. सगळं पीठ मातीवरती पडलं. पण माऊली वरचं पीठ उचलून घेतील म्हणून पायानं माती आणि पीठ मिक्स केलं. माऊलींनी तेही आनंदाने स्वीकारलं आणि आपली फाटलेली झोळी अडकवली आणि सिद्ध भेटेवरती गेले. लहानशी मुक्ताई आपल्या दादाची वाट बघत बसलेली आणि त्यावेळेस माऊलींनी ती फाटलेली झोळी मुक्ताईच्या हातामध्ये दिली आणि काहीच न बोलता झपझप झपझप पावले टाकत झोपडीमध्ये गेले. त्या मुक्ताईनं त्या झोळीमध्ये पाहिलं तर झोळी खाली. अरे झोळी खाली आहे याचं वाईट वाटत नव्हतं, पण माझा ज्ञान दादा माझ्याशी न बोलता निघून गेला ना, याचं मात्र त्या मुक्ताईला फार वाईट वाटलं. नंतर ती मुक्ताई झोपडीपाशी गेली. बघते तर काय, झोपडीचा दरवाजा बंद. आणि त्यावेळेस ती मुक्ताई खिडकीतून बघते तर विष्णू माऊली ज्ञानोबा आहे गुडघ्यामध्ये मुंडकं खुपसू रडत होते. आणि त्यावेळेस त्या ठिकाणी सगळे जमा झालेले. निवृत्ती दादा आलेले. निवृत्ती दादानं सांगितलं, ज्ञाना, मी तुझा गुरु आहे ना, आज्ञा देतो, दरवाजा उघड. नाही माऊलींनी दरवाजा उघडला. सोपान काकाचा लढाय. अरे दादा, आई गेल्यापासून तुला आम्ही आमचे माय मांडले रे दादा, का दरवाजा लावून घेतलायस? उघड ना दरवाजा. नाही माऊलींनी दरवाजा उघडला. आणि नंतर शेवटी लहानशी मुक्ताई बोलायला सुरुवात करते. एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुमच्या जीवनातून तुमचे आई वडील निघून गेले ना तर एक प्रेम करणारं छत्र शिल्लक राहतं आणि ते म्हणजे बहिणीचं. बहीण कितीही मोठी असू द्या, ती भावाला कधी विसरत नाही. पण भावाकडे थोडंसं धन वाढू द्या, तो बहिणीला विसरल्याशिवाय राहत नाही. आणि त्यावेळेस मुक्ताईने आवाज दिला, ताठी उठा ज्ञानेश्वरा. आणि माऊलींनी दरवाजा उघडला. मुक्ताईने आवाज दिला म्हणून एवढं सगळं ज्ञान अमृत आपल्याला बघायला मिळालं. म्हणून नातं असावं हे मुक्ताईसारखं आणि ज्ञानदादासारखं. विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल म्हणून ही अशी असणारी बहीण भावाच्या प्रेमाची भावबीज आहे. तुमच्या बहिणीचं आणि तुमचं कितीही वैरत्व असू द्या, पण येणाऱ्या भावबीजेला एकदा बहिणीला प्रेमानं फोन करा आणि सांगा, ताई भाऊबीज आहे, भाऊबीजेला नक्की आहे बरं का. आणि सगळ्यांनी अशी भाऊबीज आनंदामध्ये उत्साहामध्ये साजरी करा. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि आज बलिप्रतिपदेचा दिन. आज बळीराजाचा मी तुम्हाला इतिहास सांगितला. बळी कसा आहे, बळीराजा कसे आहेत. बळी सर्वस्वे उदार, जेने उभारीला हा कर, करुणी काहार पाताळी तो घातला. म्हणून बळीराजाला त्यागवीर ही पदवी दिलेली आहे. दुसरी पदवी आहे ती म्हणजे दयावीर. दयावीर ही पदवी कोणाला दिली आहे तर दयावीर ही पदवी राजा शिबी चक्रवर्ती यांना दिली आहे. कारण राजा शिबी चक्रवर्ती कृपाळू दयाळू भूती, तुळवेले अंती तुळे मास तयाचे. नंतर ना पदवी येते ती विद्यावीर. विद्यावीर ही पदवी जनक राजांना दिली आहे. नंतर पदवी येते ती म्हणजे महावीर. महावीर ही जी पदवी आहे ना ती पदवी अर्जुनाला दिलेली आहे. आणि शेवटची पदवी म्हणजे धर्मवीर. धर्मवीर ही पदवी धर्मराजाला दिलेली आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून जे कर्माच्या क्षेत्रात वीर आहेत त्यांना काय म्हणतात, कर्मवीर. कर्मवीर कोण आहेत, कर्मवीर भाऊराव पाटील. जे स्वातंत्र्याच्या क्षेत्रामध्ये वीर आहेत त्यांना म्हटलं जातं स्वातंत्र्यवीर. स्वातंत्र्यवीर कोण आहेत, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदरराव सावरकर. आणि त्याच पद्धतीनं जे धर्माच्या क्षेत्रात वीर आहेत त्यांना म्हटलं जातं धर्मवीर. मग धर्मवीर कोण आहेत तर धर्मवीर शंभूराजे. आणि त्याच पद्धतीनं ही जी वीर पदवी आहे ना ती सुद्धा संतांना लागू होते. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून हे संत कसे आहेत तर वीर आहेत. वीर विठ्ठलाचे गाढे आहेत. त्याच्यामुळं काळ सुद्धा त्यांच्या पाया पडतो. मग त्यांच्यामध्ये एवढं सामर्थ्य कशामुळे निर्माण झालं तर फक्त आणि फक्त नामस्मरणामुळं. म्हणून आता सगळ्यांनी काय करायचंय, नामस्मरण करायचंय. मी अगदी सोपं भजन घेणार आहे, परंतु ज्यावेळेस भजन सुरू असेल त्यावेळेस सगळ्यांनी हात वरती करायचे आणि टाळी वाजवायची. कोणीही टाळी वाजवायला चिंगूसपणा करायचा नाही. कारण वाजविता टाळ टाळ्या टाळी आणि होय होळी विघ्नांची. म्हणून सगळ्यांनी टाळी वाजवायची आणि सांगायचं मामांना हात वरती का करायचे. हात वरती करण्याचं एकच कारण आहे. हात वरती करून मामांना सांगायचं, मामा तुमचा भक्त आलाय बर का, भक्तावरती लक्ष ठेवा. करा सगळ्यांनी हात वर. हरे बाळू मामा, हरे बाळू मामा, बाळू मामा, बाळू मामा, हरे